बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ। आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड, गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा। आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत। संपर्क क्रमांक 9011400903। एक वेळ अवश्य भेट द्या। बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार। कर्जत तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय। घरासमोरील रस्ता अडवून त्रास दिल्याच्या निषेधार्थ एका महिलेने थेट तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील काप्रेवाडी येथील ही घटना आहे, जिथे ताराबाई विठ्ठल मेंगडे या महिलेने न्याय मिळत नसल्याने अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। गेल्या 40 वर्षांपासून काप्रेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या मेंगडे कुटुंबाच्या घरासमोरून जाणारा जुना वहिवाटीचा रस्ता सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। शेजारील माजी सरपंच संतोष खळगे यांनी या रस्त्यावर अतिक्रमण करत वाहनं उभी करून आणि विविध वस्तू टाकून जाण्या-येण्याचा मार्ग बंद केल्याचा आरोप मेंगडे कुटुंबाकडून करण्यात येतोय। आम्हाला घरात येणं-जाणं कठीण झालंय, वारंवार सांगूनही ते ऐकत नाहीत, उलट गाव सोडून जा अशी धमकी देतायत। विशेष म्हणजे संबंधित व्यक्ती माजी सरपंच असल्यामुळे राजकीय दबावाचा वापर करून त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आलाय। प्रशासनाकडे अनेक वेळा तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने अखेर ताराबाई मेंगडे यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलंय। दरम्यान या प्रकरणात प्रशासन नेमकी काय भूमिका घेणार आणि या पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का, याकडे आता संपूर्ण कर्जत तालुक्याचं लक्ष लागलंय।